नमस्कार, मी रेश्मा पवार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आमच्याकडे पडायला लागलेला आहे पाऊस। चला मग बघूया पाऊस। आमच्याकडे हे असं वातावरण झाले ना, एक दिवस पाऊस पडतो, एक दिवस थंडी वाटते। हे कंटिन्यू महिना झाला हे असंच चालत आहे। पाऊस पडायला लागला की सगळेच जण चहा भजी खातो, पण आज आपण वेगळं काहीतरी बनवूया जे चवीला पण टेस्टी आणि हेल्दी असेलच। त्याचसोबत पावसात आपल्या शरीरातील इम्युनिटी पॉवर वाढवणारी झटपट रेसिपी बनवूया। ती रेसिपी म्हणजे हुलग्याचं माडगं। हुलग्याचं माडगं हे एक पारंपरिक आणि पौष्टिक पेय आहे जे पावसामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं। सर्दी खोकल्यावर तर रामबाण उपाय होतो याचा। जर घरात आजी आजोबा पणजोबा असतील तर ते बघा आजारी पडले की म्हणते हुलग्याचं माडगं बनवू। थोडक्यात काय तर थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम हुलग्याचं माडगं। ही रेसिपी खूप जुनी आणि पारंपरिक आहे। ही रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे, तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हुलगे छान खरपूस भाजायचे आहेत, जे की मी इथे अगोदरच भाजून एका भरणीमध्ये भरून ठेवलेले होते, तेच मी घेतलेले आहेत। एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारी, झटपट म्हणजे फक्त 10 मिनिटातच होणारी ही रेसिपी आहे। हुलग्याचं माडगं बनवण्यासाठी सर्वात पहिले तर आपण हुलगे भाजून घेतलेले आहेत। हा गूळ घेतलेला आहे। इथे हे तांदूळ अर्धा तास भिजत घातले होते, हे पण भिजलेले आहेत आणि थोडंसं मीठ। तर एवढ्याच साहित्यात आपण हुलग्याचं माडगं बनवणार आहोत। भाजलेले हुलगे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। याला जास्त बारीक करायचं नाही, एकदम पीठ करून पण त्याचं माडगं बनवते, पण त्यापेक्षा जसा गरा असतो त्या पद्धतीने ठेवून हे असं बारीक करून घेतलं ना, त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते। इथे मी गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे। वरूनच मला जास्त खडे दिसत होते, परत ते खाताना तसंच दाताखाली लागते, तुम्ही किसून टाकू शकता। आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत सर्व। 1-2 मिनिट तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत, जास्त शिजवायची गरज लागत नाही, ते छान भिजलेले आहेत त्यामुळे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आता आपण मिक्सरला बारीक केलेलं हुलग्याचं पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया। बारीक केलेलं पीठ सगळंच त्यामध्ये टाकायचं नाही, थोडं थोडं टाकून हलवत राहायचं आहे, नाहीतर गुठळ्या होतात। ते सर्व छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जसं घट्ट पाहिजे तर घट्ट बनवा, किंवा जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ बनवा। मी हे जास्त घट्ट पण ठेवलेलं नाही आणि जास्त पातळ पण नाही, आपलं सूप कसं असतं त्या टाईपचं ठेवलेलं आहे। याला आता थोडंसं शिजू द्यायचं आहे। याला जास्त टाइम लागत नाही, 1-2 मिनिटातच हे होऊन जाते। त्यातील तांदूळ पण बघा छान शिजलेले होते। इथे तयार आहे आपले गरमागरम हुलग्याचं माडगं। तर तुम्हाला हे दिसत असेल वाटीमध्ये काढताना, हे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही। इथे तयार आहे आपले पारंपरिक आणि पौष्टिक हुलग्याचं माडगं। आहे की नाही एकदम साधी आणि सिंपल रेसिपी। असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू पुढच्या असेच नवनवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।